चांगलं आहे. भाऊ मीरा मग मोबाईलवर बंद चालू होती की नाही? होते ना त्याला ते रिचार्ज करा म्हटले ते 1100 रुपयाचं काहीतरी सिम कार्ड टाकायचं काय सांगत होते ते. काहून बा ते तर कंपनीतर्फेच राहते. हा पण मी म्हणलं आपल्याला काही गरजच नाही त्याची, मग केलंच नाही मी ते. नाही पण ती कंपनीतर्फेच राहते म्हणलं रिचार्ज गिचार्ज. असं का? हा 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 ते म्हटले ना तुम्हाला टाकावं लागेल म्हणे, ऍप घेऊन देतो म्हणे तुम्हाला ती. मी अरे म्हटलं आम्हाला बा आपल्याला आमचं गरज नाही. आता हा हा 5 वर्ष सर्व त्याच्याकडेच राहते ना, कंपनीकडे, असं म्हटलं. हा तसं काय असेल. हो ना. हा हो कारण 5 वर्ष सर्व तिच्याकडेच राहते. आता म्हणूनच ते लोक कंपन्या चांगल्या निवडते. कोण्या कंपनीचं मोबाईलवर बंद चालू करायचं ऍप नाही, कोण्या कंपनीचं बंद चालू होत नाही, असं व्हायला लागलं. म्हणून मग लोक शक्ती, ओसवाल असं जे चालू चांगलं वाटते ते घेते. ब्रँड कंपनी कशी आहे? नितीन सर, मला एक प्रश्न विचारायचा होता की काय झालंय, 2 वेळा काय झालंय, मोबाईल नंबर ऑटोमॅटिक चेंज झालाय फॉर्म मधून माझ्या, आणि आता कंपनी सिलेक्ट करायचं ऑप्शन आलंय तर नेमका मोबाईल नंबर चेंज झालाय, शेवटचे 2 अंक. अरे बोरा. 2 वेळा मी चेंज करून घेतलाय, त्यांना पैसे पण दिलते मी सेतूवाल्यांना, पण आज पण मला कंपनी सिलेक्ट करायची होती, तर आज अचानक सकाळी मोबाईल नंबर चेंज झालाय. होतं भाऊ मग तुम्हाला ओटीपीच काम आहे, ते नंबर ओटीपी घेऊन घ्यायचा. ते नंबर समोरचा माणूस देणार आहे का ओटीपी पण आपल्याला? आणि परत मटेरियल नाही वगैरे आले होते त्या नंबरवरती फोन केल्यावर कसं व्हायचं मग असं? नंबर माझाच आहे, पण शेवटचे 2 अंक चुकीलेत. 8182 शेवट होता ना, त्या 82चा 00 केलाय त्यांनी. कुणी केलाय काय मग माहिती, कुठून होते? मग त्याच्यावर फोन लावत लागते का? त्याच्यावरती नाही लावून बघितला मी, पण चेंज झालाय सकाळी ऑटोमॅटिक. काय बरं, तू लावून तर बघायचा होता. नाही देणार तसं. तेच झालंय, माझ्याकडे स्क्रीनशॉट काढलेला पण आहे. 2 वेळा मी चेंज केलाय. 2 वेळा त्या सेतवाल्यांनी काय केलंय, 500 रुपये घेतलेत. 1000 रुपये त्यालाच गेले ते. लय घेतले हो. लय घेतले, एवढी कुठे देत असते का बा? आणि आज सकाळी पण चेंज झालाय ऑटोमॅटिक नंबर. जे 8182 होता त्या 82चा 00 झालाय शेवट. मला वाटते भाऊ त्या शेतवाल्याचा काही हात तर नसन. हा मला पण तसंच वाटतंय, पण ते आता पण ओटीपी घेतल्याशिवाय नंबर चेंज केला जात नाही. ओटीपी वगैरे काही मागितलं नाही त्यांनी, सकाळी ऑटोमॅटिक चेंज झालाय नंबर. हा. नाही ते कॅल्क्युलेटर मध्ये नाही होत नितीन सर असं. असा प्रॉब्लेम मी पहिल्याच वेळा ऐकत आहे बा. 2 वेळा झालंय, 2 वेळा. ह्या मागच्या आठवड्यात आणि ह्या आठवड्यात मी. बोला की. हा. नाही ओटीपी थ्रूच हो राहिलं ते नंबरचे नितीन सर. ओटीपी आलाच नाही मला नंबर चेंज करायचा तुमचा पण एवढं. मोबाईल गिबाईल हॅक झाला असेल बघ जा बा. नाही, मोबाईल वगैरे नाही हॅक दिला, पण फॉर्म मी एकाच जागेवरती भरलाय. दुसरीकडे कुठं मी दाखवला पण नाही, एकाच सेतूमध्ये केलाय फक्त. नाही शेतवाला करू तुमचा मोबाईल नंबर चेंज. तुम्ही एनसीबी ऑफिस मध्ये जा, तिथंच होईल तुमचं. हा. हा. चालतंय सर. उद्याच चालतंय. चाललं जातं तुम्हाला. आता कधी कंपनी निवडा तुम्हाला ओटीपीची गरज आहे. ओटीपी ती काय त्या नंबरवरती चाललाय दुसऱ्या, आणि तो नंबर जर लागला तर समोरचा माणूस ओटीपी नाही देणार आपल्याला, कशाला नाही पाहिजे काय असं तसं. नाही देणार ते समोर ओटीपी. हम्म. हा. तुम्ही उद्या
नाही नाही, तुम्ही काय करायला लागत होतं, जे जे नंबर चेंज झाला त्याच्यावर फोन लावून बघायला लागत होतं. माणूस चांगला असेल त्याला सांगायचं होतं आपलं लोचा का बा सोलर साठी अर्ज होय बा, त्याचा ओटीपी पाहिजे, देता का सांगा, नाही तर मग मी चेंज करतो बा, असं प्रेमाने विचारून बघायला लागत होतं तुम्ही. यवतमाळवाले ओटीपी देत नसते. पण ते पुढे चालून कसं आपल्याला प्रॉब्लेम व्हायला नको, पुढं परत तो नंबर कुणाचा दुसऱ्याचा परत ते पुढे चालून प्रॉब्लेम यायला नको, त्याच्यामुळे मी काय म्हणलं होतं, आपलाच नंबर तिथं पाहिजे असं म्हणलं होतं. नाही नाही, कंपनी चेंज, कंपनी निवडेपर्यंत राहू द्यायचं आपल्या सोलर येपर्यंत, मग चेंज करून टाकायचं असं होय. नाही नाही, कंपनी निवडत टायमाला तर अडचण येणार त्याला ओटीपी. ओटीपी ती काय सकाळी धरून मी ट्राय करतोय, पण ती ओटीपी तिकडे चाललाय. मी मगाशी ह्याला गेलो, सर्च करून बघितलं स्टेटस, तर तिथं शेवटचे 2 अंक चुकीचे दाखवते डायरेक्ट, आणि ओटीपी त्याच्यावर चालला गेला असं मग कळलं मला. नाही तुम्ही ऑफिसलाच जा. त्यांना तिथं शेतूवाला अर्जात शेतू असा आमचे उल्लेख करू का, ओटीपी शिवाय वगैरे असा मोबाईल नंबर नाही चेंज झाला पाहिजे एमएससीबी हा ना? हा, चालते असं सर. करा, आणि तुम्ही सांगा शेतीवाल्याला मोबाईल, भाऊ शेतीवाल्याला मोबाईल नंबर चेंज करताच येत नाही, ते तुमचा करूनच कसं देता हेच नाही समजत आहे मला. त्या दिवशी सेतूमध्ये गेलो मी, ते म्हणले लगेच मोबाईल नंबर चेंज करून देतो म्हणले मी, आणि मी कंपनी निवडायच्या याच्यात होतो, त्यामुळे मी दिले 500 रुपये त्यांना, आणि त्यांनी 1 अरे मिनिटाच्या आतमध्ये मला मोबाईल नंबर चेंज करून दिला लगेच. आमच्या इकडे असं चेंज करताच येत नाही ओटीपी शेतीवाल्याला. नाही बोला केलं नितीन सर. हा. हा. चालते सर. नाही सर, आपल्या मोबाईल आणि कंपन्या पण आलत्या 2-3, मी काय म्हणलं चौकशी करून कंपनी निवडावी, आणि तेवढ्यात तसं झालं, मोबाईल नंबर चेंज झाला. त्याच्यात गोल्डीची एक कंपनी आलती, स्पॅन कंपनी एक होती, अक्षयाची एक होती. चालतंय सर, चालतंय. हॅलो. हो. आणि ते सर, ते मी 29 ऑक्टोबरला ओसवाल कंपनी निवडली बघा. त्या लाईनमॅननी काय करा, मला 50 7.5 HP ची मोटर आहे, आणि 50 शिडीवरच कांडी समजा पाणी, तर त्यांनी 70 हेडच मोटर निवडलेली. तर ते आता वर्क ऑर्डर काही आणखी निघाली नाही, तर काही चेंज करता येईल का? कंपनीवाले कॉल करते ना तुम्हाला. करतात का? हॅलो. हा चालते, ठीक आहे. म्हणजे आता हॅलो. लगेच करावं का MSCB ला अर्ज? सर मी काय म्हणतो, MSCB ला जायचं गम नाही, काऊन तर जेव्हा कंपनीला मटेरियल पाठवते तेव्हा विचार तुम्हाला हेड किती पाहिजे म्हणून. सर हेड नाही कधी नाही, निवडावं मटेरियल याच्या लागतं? पहिले विचारते हेड कितीचा पाहिजे म्हणून. नाही, पण ते नाही मोबाईल नंबर आईचा आहे, त्याला काही सांगता येणार नाही तेवढ्या याच्यात. ते समजा असं ते मनाने जे करू शकतात अशामुळं. हा समजा आईला. चालेल सर, धन्यवाद. सर ते हेड हेड कधी निवडावं लागतं, ते कधी कॉलेज का? नाही नाही नाही. नाही आता ते बघा ना, ऐका ना, सर आता जॉईंट कंपनी सर्व्हिसच्या निवडली वेळेस. हा. हॅलो. जॉईंट सर्व्हिसच्या वेळेस लाईन मन नाही, आता दुसराच एक मुलगा आला, त्याला काही येतं नव्हतं, काही नव्हतं, आणि त्यांनी दिलं टाकून 70 हेडच. नाही नाही, त्यांनी काहीच नाही विचारलं, त्यांनी मनानेच टाकलं, ते वडील होते तर. बरं ऐका ना सर. हॅलो. आता कंपनी निवडली बघा, मी लाईनमॅनला कॉन्टॅक्ट, आता तुम्हाला बोलण्याच्या नंतर मी फोन लावला होता त्यांना. ते म्हणले आले तुमचं नाव म्हणे, आता ते म्हणले सोमवारी घेऊ करून. मग त्यांच्याकडे असं ते हेडचं तिथं टाकत का, ते विचारतात का हेड काही?
हा हा त्यांना सांग आपल्या व्हिडिओ